निलिमाच्या वडिलांच्या निधनानंतर तिच्या घरची सर्व जबाबदारी तिच्या खांद्यांवर आली होती आणि म्हणून तिने एक चायनीज भेळची गाडी लावायला सुरुवात केली. निलिमा स्वतः रोज चटण्या बनवायची आणि नूडल्सही तळायची. संध्याकाळी अगदी 5 वाजता ती तिची गाडी उघडायची. दीदी, मला एक चायनीज भेळ दे. मला पण. मला 2 भेळ पार्सल पाहिजे आहेत. निलिमा गाडीवर येताच ग्राहकांची गर्दी व्हायची. निलिमा सर्व ग्राहकांना एक एक करून चायनीज भेळ द्यायची. दीदी, खूप चविष्ट आहे. मज्जा आली. उद्या आम्ही परत येऊ. हो हो, नक्की या. निलिमाच्या घरी बनवलेल्या चटण्या आणि नूडल्सची चव इतर दुकानांपेक्षा वेगळी होती आणि तीच तिच्या ग्राहकांना आवडायची. काही तासातच निलिमाचे सर्व सामान संपून जायचे. मग ती घरी परतायची. हे घे आई, आजची कमाई. वा, आज तर तू 600 रुपये कमवले आहेस. हो, आज चटणी आणि नूडल्स जास्त बनवलेल्या. ठीक आहे, उद्यापासून असंच जास्त बनव. ठीक आहे आई. निलिमाने हव्या तेवढ्या वस्तू बनवल्या तरी तिची गाडी उघडताच सगळं काही धडाधड संपून जायचं. एके दिवशी निलिमा तिच्या घरी बसून विचार करत होती की तिने काय केलं पाहिजे. आई, मी जितकी जास्ती चटणी बनवते किंवा जितके जास्त नूडल्स फ्राय करते तितके सगळे संपून जातात. ही तर चांगली गोष्ट आहे ना बाळा. ते तर आहे, पण काही ग्राहक नेहमी रिकाम्या हाताने परत जावं लागतं. ते तर आहेच. आता तू त्यात काय करू शकतेस? मला तर एक कल्पना सुचली आहे. अच्छा, आणि ते काय? दीदी, तू रेडीमेड नूडल्स आणि चटणी पण विकत घे आणि मध्ये मध्ये तुझ्या चटणी सोबत ती पण दे, तर कुणाला कळणार नाही. असं कसं कळणार नाही? अगं आई, ताईच्या नूडल्स मध्ये जर रेडीमेड नूडल्स असतील तर कोणी कसं सांगू शकेल की कोणतं ताईचं आहे आणि कुठलं रेडीमेड आहे? तसं म्हणतेस ते खरं आहे, पण तुर्तास मी हे करणार नाही. तुर्तास मी आणखीन नूडल्स बनवीन. हो, हेच बरोबर आहे निलिमा. दुसऱ्या दिवसापासून निलिमाने आधीपेक्षा दुप्पट शेजवान चटणी बनवली आणि आधीपेक्षा दुप्पट नूडल्स तळले. आशा आहे की आता सर्वांना मिळेल. सर्व सामान घेऊन निलिमा तिच्या हातगाडीवर गेली आणि या दिवशी एक प्रसिद्ध फूड ब्लॉगर निलिमाच्या कार्टवर आला. आज आपण दीदीची चायनीज भेळ खाणार आहोत. खूप चविष्ट आहे असं ऐकलंय. बघूया. वा, हे उत्तम आहे. तुम्ही सर्वांनी निलिमा दीदीची चायनीज भेळ टेस्ट करायलाच पाहिजे. या फूड ब्लॉगरचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हिडिओ पाहणारा प्रत्येक जण निलिमाच्या हातगाडीवर यायचा. आता निलिमाला परत नूडल्स आणि चटणी कमी पडू लागली. एक चायनीज भेळ दे दीदी. दादा, सगळंच संपून गेलंय. तुम्ही उद्या परत या. ग्राहकाला रिकाम्या हाताने परत जाणं निलिमाला बरं वाटत नव्हतं. त्या रात्री ती घरी परतली तेव्हा, आई, माझ्या त्या व्हायरल व्हिडिओमुळे अधिक ग्राहक वाढलेत. हे तर चांगलंच आहे बाळा. ते तर आहे, पण आजही सगळं संपलंय. मला ग्राहकांना रिकाम्या हाताने परत पाठवावं लागलं. अगं ताई, तुला सांगते तर आहे, माझी कल्पना वापर. हो हो, मी पण तोच विचार करते. उद्या बाजारातून सगळं घेऊन येईन. शाबास. पुढल्या सकाळी निलिमाने बाजारातून शेजवान चटणीचा एक डबा आणला आणि नूडल्सची मोठमोठी पाकिटं आणली. मग निलिमाने तिची रोजची चटणी बनवली आणि बरोबर नूडल्सही तळले. या सगळ्या गोष्टी घेऊन ती तिच्या गाडीवर गेली. रोज सारखं निलिमाने गाडी उघडताच नेहमीप्रमाणे ग्राहक जमा झाले. मला 2 चायनीज भेळ पार्सल. मला सुद्धा. मला सुद्धा. निलिमाचा हात चालतच होता. हळूहळू डब्यातली चटणी कमी होत होती. मला वाटतं ती बाजारातली चटणी पण टाकावी आणि नूडल्स पण. मग निलिमाने तिच्या चटणीत बाजारातली चटणी मिसळली आणि तळलेल्या नूडल्स मधले चांगले बाजारातले तळलेले नूडल्स मिसळले. मला 2 चायनीज भेळ पार्सल द्या. हो हो, मी देतेच आहे. निलिमा पूर्वीप्रमाणे सर्व ग्राहकांना चायनीज भेळ बनवून बनवून खाऊ घालत होती. दीदी, चवीला वेगळं आहे. पहिल्यासारखं नाहीये, पण चांगलं आहे. निलिमाला आनंदच झाला की तिच्या ग्राहकांना बाजाराच्या पदार्थाची चवही आवडली. मग काय होतं, रोज निलिमा बाजाराची शेजवान चटणी आणि नूडल्स स्वतःच्या बनवलेल्या सामानामध्ये मिसळायची. कोणाला चवीत फरक नाही समजला का?
नाही आई, उलट सगळेच चवीने खातायत. ठीक आहे, छायाची कल्पना कामी आल्यासारखं वाटतंय. आई खुश होती. निलिमाची मेहनत कमी झाली. हळूहळू निलिमा खूप कमी सामान बनवायची आणि बाजारातून जास्त वस्तू घ्यायची. पण तरीही तिच्या गाडीवर गर्दी होती. मग एके दिवशी अशोकने निलिमाच्या हातगाडीजवळ एक चायनीज भेळची गाडी उघडली. तो बाजारातून शेजवान चटणी आणि नूडल्स आणायचा. निलिमाच्या ग्राहकांनी अशोकची चायनीज भेळही खाऊन बघितली. ही तर बिलकुल निलिमा दीदी सारखी आहे. काय खरंच? एका मागून एक सर्व ग्राहकांनी अशोकची भेळही खाल्ली आणि त्यांनाही ती आवडली. अशोक मोठा शातीर होता. त्याला ग्राहकांना आपल्याकडे खेचायचे होते. त्यासाठी त्याने भेळेची किंमत 10 रुपयापासून कमी करून 8 रुपये करून टाकली. अरे वा, फक्त 8 रुपये? बरोबर आहे. तसेही दोघांची चव सारखीच आहे. ते पण आहे. आणि कमी किमतीमुळे अशोकच्या हातगाडीवर ग्राहकांची गर्दी लागली आणि बघता बघता निलिमाचा स्टॉल रिकामा झाला. आज पहिल्यांदाच निलिमाचे सामान संपले नव्हते. ती निराश होऊन घरी गेली. काय झालं? अशोकने माझ्या शेजारी एक चायनीज भेळची गाडी उघडली आणि किंमत 8 रुपये केलीये. आता माझ्या गाडीवर कोणी येत नाहीये. तर ताई, तू पण किंमत कमी कर. पण त्याने नफा कमी होणार नाही का? हरकत नाही, पण निदान सर्व काही विकलं जाईल. हो. दुसऱ्या दिवशी निलिमाने एक नवीन बोर्ड लावला. तिने चायनीज भेळची किंमत 7 रुपये ठेवली. 7 रुपयाचा बोर्ड पाहून ग्राहक निलिमाच्या हातगाडीकडे गेले. आता तर काहीतरी करायलाच पाहिजे. अशोकने त्याची किंमत कमी करून 5 रुपये केली. 5 रुपयात चायनीज भेळ? आता तर मी 2 खाणार. आणि पुन्हा एकदा मग सगळे ग्राहक अशोकच्या हातगाडीकडे गेले. निलिमाने आता डोकं धरलं. काय करावं हेच तिला कळत नव्हतं. बरेच तास तिथे बसल्यानंतर निलिमा घरी आली. माझी कल्पना चालली ना ताई? नाही, अशोकने किंमत कमी करून 5 रुपये ठेवली. आजही सगळा माल परत आला. मी 5 रुपयांच्या खाली अजून कमी किंमत नाही करू शकत. मग आता काय करायचं? मला तुझं ऐकायलाच नको होतं. माझ्या चायनीज भेळेची गाडी चांगलीच चालली होती. जिथे मी लोभापोटी बाजारातून सामान आणलं, तिथेच माझं बुडणं सुरू झालं. मला लोभ नको करायला हवा होता. पण आता तू काय करणार? पुन्हा तेच जे आधी करायचे. स्वतः चटणी आणि नूडल्स बनवून चायनीज भेळ विकेन प्रामाणिकपणे. दुसऱ्या दिवशी निलिमा शेजवान चटणी आणि नूडल्स बनवू लागली आणि मग संध्याकाळी ती आपल्या हातगाडीवर पोहोचली. निलिमाने पाटी बदलून 10 रुपये ठेवले आणि त्यावर होम मेड असं लिहिलं. निलिमाच्या हातगाडीवर काही काळ ग्राहकच नव्हते. पण तेवढ्यात एक बाई आली. ताई, तुमची चायनीज भेळ महाग का आहे? माझी चटणी आणि नूडल्स घरगुती आहेत. अशी चव तुम्हाला बाजारातील नूडल्स आणि चटणीमध्ये मिळणार नाही. मला एक चायनीज भेळ द्या ना. हो. निलिमाने तिला चायनीज भेळ दिली. वाह, खूप मस्त आहे. अशी चायनीज भेळ आजपर्यंत मी नाही खाल्ली. हळूहळू निलिमाच्या नियमित ग्राहकांनी चायनीज भेळ खाऊन पाहिली. ही तर एकदम पहिल्यासारखी आहे. मज्जा आली. मग काय होतं? सर्व ग्राहक निलिमाच्या चायनीज भेळच्या ठेल्यावर परत आले. अशोकच्या हातगाडीची किंमत कमी होती, पण कुणीही तिकडे फिरकतही नव्हतं. अशोक विचार करत राहिला की त्यांनी आता काय करावं. पण निलिमाची जुन्या चायनीज भेळेचा मुकाबलाच नव्हता. पुन्हा एकदा निलिमाचा व्यवसाय वाढला. ती आनंदी होती आणि मग पुन्हा कधीही तिने आपल्या व्यवसायात लोभीपणा केला नाही. गावात आकाश आणि विकास नावाचे 2 मित्र राहायचे. आकाश गरीब होता आणि विकास श्रीमंत होता. काल माझे बाबा सायन्स एक्झिबिशनला गेले होते आणि दुर्बीण घेऊन आले. मोठ्या माणसांच्या मोठ्या गोष्टी. चांगले मित्र नसतील तर श्रीमंत होऊन पण काय उपयोग नाही. चल, काल मी तुला लस्सी पाजली होती, आज तू समोसे खिलव. चल, बाजारात जाऊया. आकाश आणि विकास बाजारात जातात आणि बघतात की दुकानात खूप गर्दी जमलेली आहे. दोघं मित्र दुकानात जातात. काका, दुकानात एवढी गर्दी का आहे? समोस्याचं नवीन दुकान उघडलंय. असे समोसे आहेत, एकदा खाल पण परत परत खात राहाल.
दे पैसे दे, 2 समोसे घेतो आपल्यासाठी. नको, तू फक्त तुझ्यासाठी घे, माझं पोट बरोबर नाहीये. आकाश स्वतःसाठी समोसा विकत घेत असतो तेवढ्यात विकासची समोसा विकणाऱ्यावर नजर पडते. विकास समोसे विकणाऱ्याला थोड्या शंकेच्या नजरेने पाहतो. मोठ्या मुश्किलीने 1 समोसा मिळालाय. वा, काय समोस्याची चव आहे, ह्याच्या अगोदर कधीच खाल्ला नव्हता. एकदा खाऊन बघ, एकदा खाशील तर परत परत घेशील. दुकानाचं नाव बघतो काय आहे, उद्या परत येईन. आकाश दुकानाचं नाव बघतो. दुकानाचं नाव असतं जादुई समोसे. तुला एक गोष्ट जाणवली का? काय? प्रत्येक जण समोसेवाल्याच्या समोसेची तारीफ करतोय. प्रत्येक जण बोलतय की एकदा खाल तर परत परत खाल. मला तर जादुई समोस्यामध्ये काहीतरी गडबड वाटतेय. त्या समोसेवाल्याला बघितल्यानंतर मला काहीतरी घोळ वाटतोय. जासूसी पुस्तकं वाचून तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय. चल घरी जाऊया, पाऊस पण पडणार आहे आणि घरी पण पोचायचंय. आकाश आणि विकास आपल्या घरी निघून जातात. दुसऱ्या दिवशी आकाश जेव्हा झोपून उठतो तेव्हा त्याला जादुई समोसेच्या दुकानातले समोसे खायची इच्छा होते. आकाशचं बाज विणायचं खानदानी काम असतं. बाळा, रामपालजी त्यांची खाट देऊन गेले आहेत, थोडी मरम्मत करायची आहे त्याची. हो बाबा. आकाश बाज विणायला बसतो, पण आपल्या कामात जराही लक्ष लागत नाही त्याचं. बाबा, मी समोसे खायला जातोय, लगेच येतो. 2-3 दिवस तर आकाशच्या वडिलांनी आकाशला काहीच नाही म्हटलं. पण मग एक दिवस जेव्हा सकाळी सकाळी आकाश समोसे खायला निघाला तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला थांबवलं. काय दररोज दररोज समोसे खात असतोस? दररोज समोसे खाऊन खाऊन तुझं पोट खराब झालंय. पहिलं तर तू इतके समोसे कधी खाल्ले नव्हतेस. मागच्या 2-3 दिवसात तर तू उच्चांका गाठलायस. आज तू काय जायचं नाही समोसे खायला. पण बाबा, मी समोसे खाल्ल्याशिवाय राहूच शकणार नाही. आकाशच्या वडिलांनी त्याचा हात पकडला तरी सुद्धा आकाश थांबला नाही. अरे मित्रांनो, माझा मुलगा वेड्यासारखा वागतोय, जरा त्याला समजवायला माझी मदत करा. आकाशचे वडील आकाशला पकडतात. वडिलांना एक माणूस पकडतो, त्या माणसाला दुसरा माणूस पकडतो, दुसऱ्याला तिसरा. अशा प्रकारे पूर्ण एक चेन बनून जाते. आकाश आपल्या वडिलांच्या तावडीतून हात सोडवून घेतो आणि मग ती चेन एकदम कोसळून जाते. आकाश त्या दिवशी सुद्धा जाऊन समोसे खातो. दुसऱ्या दिवशी आकाशचे वडील विकासच्या घरी जातात. विकास बाळा, माहिती नाही आकाशला काय झालंय. बाजारात नवीन जादुई समोसे नावाचं दुकान उघडलंय. सारखं सारखं तिथे जाऊन तिकडचेच समोसे खाण्याचं वेड लागलंय. काही चिंता करू नका काका, मी सगळं सांभाळून घेतो. त्या दिवशी जेव्हा जादुई समोसेचा मालक दुकान बंद करून त्याच्या घरी जायला निघाला होता तर विकासने दुर्बिणीने त्याला पाहिलं. विकास दुकानदाराच्या मागावर निघाला. लवकरच गावातल्या सगळ्या लोकांना आपल्या समोसाचं वेड लागेल. मग आता आपण खूप श्रीमंत होणार. गाववाले मूर्ख, त्यांना माहीतच नाही की तुम्ही एक केमिस्ट आहात आणि समोशात नशीला पदार्थ मिसळता आणि मग लोकांना समोस्याची लत लागली आहे. आता हळू बोल, कोणी ऐकलं तर आपण पकडले जाऊ. विकास सगळं बोलणं ऐकून घेतो. दुसऱ्या दिवशी काही गाववाल्यांसोबत विकास जादुई समोसेवाल्याच्या दुकानावर पोहोचतो. काय झालं? तुम्ही सगळे इथे का आलात? हे तुम्हाला आम्ही नंतर सांगतो. काका, पहिले तुम्ही समोसे खा. मुखिया चाचा समोसे खातात. आता माझं अजून समोसे खाण्याचं मन करतंय. खरं खरं सांग, तू तुझ्या समोस्यांमध्ये काय टाकतोस? बटाटे आणि मसाल्याशिवाय मी माझ्या समोस्यात काही टाकत नाही. खरं सांग, नाही तर मी आत्ताच्या आत्ता पोलिसला बोलवीन. पोलिसांचं नाव ऐकताच दुकानाचा मालक घाबरतो आणि सगळं कबूल करून टाकतो. मला माफ करा. माझ्या समोसाची विक्री वाढवण्यासाठी मी समोस्यामध्ये नशीला पदार्थ टाकत होतो, म्हणजे लोकांना समोसाची लत लागेल आणि लोक सारखी सारखी येऊन माझ्या दुकानावर समोसे खातील.
विकास लगेच पोलिसांना फोन लावतो. पोलीस येऊन केमिस्टला अटक करतात. म्हणून मी तुला नेहमी सांगत असतो की बाहेरच्या गोष्टी कधीच खायच्या नसतात. महेशपुरा गावात मुकेश आणि पिंटू नावाचे 2 भाऊ आपल्या बाबांसोबत राहत होते. मुकेश मोठा होता आणि पिंटू छोटा होता. बाबा, तुम्ही मुकेश दादाला सायकल दिली, मला मोटरसायकल द्या ना. बेटा, सायकल फार स्वस्त असते आणि मोटरसायकल खूप महाग. मला काही नाही माहित. जोपर्यंत मोटरसायकल नाही मिळत तोपर्यंत मी नाही जेवणार. पिंटूच्या हट्टापायी बाबांना त्याला मोटरसायकल घेऊन द्यावी लागते. मुकेशचं अभ्यासात मन नाही लागायचं. बाबांनी मुकेशचं लग्न लावून दिलं. मुकेश शेतीचं काम सांभाळू लागतो आणि पिंटू 12वी पास करतो. बाबा, मी अभ्यास करायला शहरात जाईन. बेटा, आपल्या गावात पण तर कॉलेज आहे. शहरात राहण्यासाठी एक रूम घ्यावी लागेल आणि खाण्यापिण्याचा देखील वेगळा खर्च होणार. बाबा, मला काही नाही माहित. मी शहरात नक्की जाईन. मग बाबांना पिंटूचा हट्ट ऐकावाच लागतो आणि पिंटू अभ्यास करायला शहरात जातो. पण शहराच्या वातावरणात त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडतं. तो आता मित्रांसोबत बाईकवर मजा मस्ती करायचा. कधी सिनेमाघरात फिल्म बघायला जायचा तर कधी मित्रांसोबत पार्टी करायचा. 2 वर्ष पिंटूने अशीच मजा मस्ती करून घालवली. एके दिवशी पिंटूला मुकेशचा फोन येतो. पिंटू, बाबांची तब्येत खूप खराब झालीये, तू लवकर घरी ये. मी नाही येऊ शकणार, खूप काम आहे. तूच सगळं सांभाळ ना. मुकेश बेटा, माझी पिंटूला भेटायची खूप इच्छा झालीये. पिंटू घरी नाही येत आणि बाबांचा मृत्यू होतो. एक दिवशी पिंटूचा फोन येतो. मुकेश, तू एवढे कमी पैसे का पाठवतोयस? तुला माहित आहे ना शहरात किती खर्च आहे. पिंटू, माझ्याकडून जेवढे पैसे होत आहेत मी पाठवतो. यावेळी चुकीच्या वेळेला पाऊस पडला, सगळे पीक खराब झालं, घरी काही खायला पण नाहीये. का खोटं बोलतोयस? मी खोटं नाही बोलत आहे पिंटू. पिंटू एका मुलीला घेऊन आपल्या गावी येतो आणि स्वतःच्या घरी पोचतो. अरे पिंटू, अचानक तू एवढ्या दिवसानंतर इथे आलास आणि तू लग्न केलंस हे देखील सांगितलं नाहीस. हो दादा, मी लग्न केलं. मुकेश पिंटूवर विश्वास ठेवून अंगठा लावतो. दादा, हा माझ्या कॉलेजचा एक डॉक्युमेंट आहे, त्याच्यावर तुझा जरा अंगठा लाव. मुकेश पिंटूवर विश्वास ठेवून कागदावर अंगठा लावतो. खूप चांगलं दादा. आता तुम्ही तुमच्या पत्नीला घेऊन इथून निघून जा. या कागदावर इंग्लिशमध्ये सरळ सरळ लिहिलं आहे की तुम्ही तुमचं घरदार, शेती सगळं तुमचा छोटा भाऊ पिंटूच्या नावावर करत आहात. हे तू काय बोलत आहेस पिंटू? आता माझी वेळ चांगली सुरू झालीये. माझा वेळ खाऊ नका आणि तुमच्या पत्नीसोबत बाहेर जा. चल रूपा. बिचारे मुकेश आणि रूपा रोडच्या किनारी एक झोपडी बांधतात. आता आपला खर्च कसा निघेल? तू काळजी करू नकोस, मी जंगलातून लाकूड तोडून आणत जाईन आणि बाजारात विकत जाईन. दुसऱ्या दिवशी मुकेश जंगलात लाकडं तोडायला जातो. दुपारपर्यंत लाकडं तोडून तोडून त्याला तहान लागते. खूप गरमी आहे, माझा तर गळा सुकतोय. मुकेश पाण्याच्या शोधात जंगलात इथे तिथे भटकू लागतो. त्याला एक विहीर दिसते. तो त्या विहिरीत वाकून बघतो. विहिरीत पाणी तर नसतं, पण त्यातून अतिशय छान सुगंध येत असतो. मुकेश विहिरीत उडी मारतो. तिथे एक चंदनाचं झाड असतं. मी ऐकलं आहे की चंदनाचं लाकूड फार महाग असतं. मुकेश चंदनाच्या झाडाची काही लाकडं तोडून बाजारात विकायला जातो. ती लाकडं 50,000ला जातात. मुकेश खूप खुश होऊन घरी जातो. आता मुकेश रोज त्या चंदनाच्या झाडाचं काही लाकूड तोडून विकायला जातो. लवकरच मुकेशचं मोठं घर, शेत आणि ट्रॅक्टर होतं. तिथे पिंटूला
शेती करताच नव्हती येत, म्हणून त्याने शेत विकलं. काही दिवसातच त्याचे पैसे पण संपून जातात. पैसे कमावून आण, नाहीतर मी तुला घटस्फोट देईन. मुकेशची श्रीमंत झाल्याची खबर पिंटू पर्यंत पोहोचते. एका रात्री पिंटू लपून मुकेशच्या घरी जातो. मुकेश आणि त्याची पत्नी त्यावेळी जेवत असतात. पिंटू खिडकीतून त्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. आज आपण जे काही आहोत ते जंगलातल्या त्या चंदनाच्या झाडामुळेच आहोत. जंगलात मला एक बाबा भेटले. त्यांनी मला सांगितलं की ते चंदनाचं झाड मायावी आहे. अच्छा, जंगलात उगवणारं चंदनाचं झाड. पिंटू जंगलात जातो आणि फिरत फिरत त्या विहिरीजवळ पोहोचतो. ते बघा चंदनाचं झाड. पिंटू विहिरीत उडी मारतो. चंदनाचं झाड गायब होतं आणि पूर्ण विहीर पाण्याने भरून जाते. पिंटूला पोहायला येत नसतं आणि तो बुडून मरून जातो.